शिव परदेसी वापस आया। गौरा के लिए जीना मरया, गौरा के लिए हिमालय आया। शिव परदेसी घर वापस आया, शिव परदेसी घर वापस आया, शिव परदेसी घर वापस आया। मुझको बुलाया, फूलों ने कांटों ने मुझको बुलाया। शिव परदेसी घर वापस आया, शिव परदेसी घर वापस आया, शिव परदेसी घर वापस आया। वापस आया शिव वापस आया, वापस आया शिव वापस आया, वापस आया शिव वापस आया, वापस आया शिव वापस आया। मैंने कहा तो ने शिव को बुलाया, मैंने शिव को बुलाया। शिव परदेसी शिव परदेसी घर वापस आया। नंदी ने भंगी ने शिव को बुलाया, नंदी ने भंगी ने शिव को बुलाया। शिव परदेसी घर वापस आया, शिव परदेसी घर, शिव परदेसी घर वापस आया। गौरा ने भी शिव को मनाया, गौरा ने शिव को मनाया, गौरा ने भी शिव को मनाया, गौरा ने शिव को मनाया। तेरे लिए मैं दौड़ाया, तेरे लिए मैं भी दौड़ाया। शिव परदेसी घर वापस आया, शिव परदेसी घर वापस आया, शिव परदेसी घर वापस आया। फूलों ने कांटों ने मुझको बुलाया, फूलों ने कांटों ने मुझको बुलाया। शिव परदेसी घर वापस आया, शिव परदेसी घर वापस आया, शिव परदेसी घर वापस आया। बोलो भोलेनाथ भगवान। देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनानि मृत्युर्मोक्षीयमामृतात्। अक्षता मिळाल्या काय? नाही ना, आम्हाला नाही दिलं. अस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्थेवरं लीन्याद्रि गिरिजात्मकं सुरवदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरा जनस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलं वधुरेश्वं भवतु सावधान। प्रथम गणाची मेळी चंद्रमोळी देखियला भस्म शोभे सर्वांगी वामभागी भवानी आकाशी मंडप घातला उमावरिती हो शिवाला शुभमंगल सावधान।
राजा भीम रुक्मिणी सनयनी देखो नी चिंता करी ही कन्या सगुण गुण नुपवरा कवनासी म्या देजे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पू मने रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसने कुर्या सदा मंगलम वधोरेशम भवतु सावधान करणे कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान म्हणून गावं कामदुधास रसेश्वर गजो रंबादिदेवांगना अष्टसप्तमखो विषम हरिधनु शंखमृतं रत्ननिहं चतुर्दशं प्रतिदिनं कुर्वतु हो मङ्गलं तदेव लग्नं सुजनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि शुभमुहूर्त सावधान वराटी सावचित्त सावधान वाजंत्री सावचित्त सावधान लाज लाजोनी नवरी झाली ग उमाशी वाटी नवरी झाली ग उमाशी वाटी नवरी झाली ग लाजोनी बावरी झाली आला ना जरा उमाशी वाटी नवरी झाली ग उमाशी वाटी नवरी झाली ग लाज लाजोनी बावरी झाली ग उमाशी वाटी नवरी झाली ग उमाशी वाटी नवरी झाली ग नवरी झाली ग उमाशी वाटी नवरी झाली ग लाज लाजोनी बावरी झाली ग उमाशी वाटी नवरी 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 झाली ग वरात आली भूताची वरात आली भूताची वरात आली भूताची वरात आली भूताची नंदीवर बैसून कैलासी ओ भोले शंकर की जय हो आले भोले शंकर नंदीवर बैसून ग उमाशी वाटी नवरी झाली ग उमाशी वाटी नवरी झाली ग नवरी झाली उमाशी वाटी नवरी झाली ग लाज लाजोनी बावरी झाली ग लाज लाजोनी बावरी झाली ग जय हो वाटी नवरी झाली ग उमाशी वाटी नवरी झाली ग उमाशी वाटी नवरी झाली ग उमाशी वाटी नवरी झाली ग पंढरपुरात काही वय वाजत गाजत या संघर्ष नगरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत लक्ष्मीवाच लागत लग्न देवाच लागत लग्न माझे वाच लागत वाजत
मोठेताई 101 51 101 आणि पुन्हा
लग्न सोहळा विवाह संस्कार पार पडला. जीवनामध्ये लग्न सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक स्त्रीच्या प्रत्येक पुरुषाच्या जीवनात लग्नाला खूप महत्त्व आहे. म्हणून लोक म्हणतात लग्न काही 3-3 वेळेस होत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून लग्न सोहळा पार पडला आणि मैनावती राणीने असं वर्णन आहे की राणी मैनावतीने भगवंताकडे पाहिलं होतं. पाहिल्याच्या नंतर त्यांचा मेकअप पाहिला भोलेनाथाचा आणि मैना राणी ही चक्कर येऊन पडली. तर लग्न होईपर्यंत शुद्धीवर नव्हती आणि नंतर शुद्धीवर आली तेव्हा लग्न सोहळा पार पडत होता. मैनेचा विलाप. मैनावती म्हणते सगळ्या जगाचं सुख वेगळं एकीकडे आणि लेकीचं सुख एकीकडे. म्हणून आपल्या मुलीला आपल्या लेकीला सुखाचा संसार तिने करावा आणि अशी अपेक्षा तिने केली. पण अंतःकरणामध्ये भीती एक उत्पन्न झाली. कोणती? की आपल्या मुलीने भगवान भोलेनाथासोबत कशा पद्धतीने तिने संसार करायचा. माझी मुलगी नाजूक आहे आणि भगवान शंकराचं जे रूप पाहिलं होतं भस्म उटी रुंड माळा खूप हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा असं रूप भगवान भोलेनाथाचं. आणि ते पाहिल्याच्या नंतर पण तसलं रूप भगवान भोलेनाथाने सुंदर स्वरूप धारण केलं आणि शिवाचं रूप पाहून मैना राणी प्रसन्न झाली. नंतर मैना म्हणते प्रभू मला क्षमा करा. जगात त्रिभुवनात तुमच्या एवढा सुंदर कोणीच नाहीये. आणि आपला जन्म सार्थक झाल्याचं मैनाला कळलं. मैनाच्या द्वारी भगवान शंकराचं आणखी स्वागत झालं. देवी पार्वतीला सुद्धा वर पक्षाकडून आभूषण प्रदान करण्यात आली. बरं का? आभूषण दागिने प्रदान करण्यात आले देवी पार्वतीला. तिथं जगाच्या मालकाचा विषय होता. तिथं काही कमी होतं का? स्वतः निर्विकार आहे पण ठरवलं तर खूप काही करू शकतो भगवान भोलेनाथ. आणि आजची जी लग्नाची जी पंगत आहे त्यांचं काय नाव आहे? कोणी दिली? हा, दत्तू देहाडराय यांच्या वतीने लग्नाची पंगत आहेर सगळं काय आलेलं आहे. धन्यवाद. भगवान शंकराचं रूप पाहून देवदेवता प्रसन्न झाले. खूप सुंदर स्वरूप भगवान शंकरांनी धारण केलं. देवी पार्वतीला वर पक्षाकडून आभूषण प्रदान करण्यात आली. हिमालयाच्या अंगणात सगळ्यांचं स्वागत झालं आणि शिवविवाहाचा उपसंहार सांगतात. तो विवाह पार पडला. जीवनात विवाह आणि विवाहाच्या विधी खूप गरजेच्या असतात. तुम्ही म्हणणार एका दिवसात पण लग्न होतं, वन डे पण लग्न होतं, पण मंत्र उच्चारणा ते करणंही गरजेचं आहे. पुढे जीवनामध्ये आडी अडचणी येऊ नयेत म्हणून ते विवाह संस्कार असतात. म्हणजे विवाह संस्काराला खूप महत्त्व आहे जीवनात. देवांचे सुद्धा झाले. वराडी मंडळी पंक्ती धरावर. एक तर आज कथेमध्ये खूप डिस्टर्ब झालं लाईटमुळं. फक्त खायचं आहे, तुम्हाला बोलायचं थोडी. त्याचा चतुर्थ स्कंद कुमारखंडामध्ये आपण प्रवेश करत आहोत. माता पार्वतीचं कैलास पर्वतावर आगमन झालं. ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून कार्तिकेयाचा जन्म आपण उद्या बघणार आहोत. भगवान गणपती बाप्पांचा आणि कार्तिकेयाचा जन्म रिद्धी सिद्धी सोबत का भगवान गणपतीचा विवाह सोहळा आपल्याला उद्या बघायचा आहे. आणि म्हणून जात ना थोडं 5 मिनिटं जप घ्या आणि नंतर तो प्रसाद घ्या. बरं का? प्रसादच आहे ते आज. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले.